पळा पळा लवकर हो नरेंद्र इकडे जावा इकडे हो नरेंद्र इकडे जावा पटकन अरे पळा हो 2 मिनिटाने पळा ना अरे पळा अरे पळा हो ज्यांना कुणाला एबी फॉर्म दाखल करायचा आहे त्यांनी तात्काळ या ठिकाणी उपस्थित राहावे. ज्यांना नॉमिनेशन दाखल करायचं आहे त्यांनी कृपया या ठिकाणी यायचे. ज्यांना नॉमिनेशन दाखल करायचं त्यांनी आत यायचे. 2:59 मिनिटं झालेली आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक 2 ज्यांना नामनिर्देशन पत्र दाखल करायचं आहे 3 वाजता बंद होईल. त्यानंतर प्रवेश दिला जाणार नाही याची कृपया नोंद घ्या. 2:20 सेकंद झालेली आहे. नॉमिनेशन आहे का आणलंय का द्या 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 देतो ना त्यानंतर बाहेर जा बाहेर जा. नमस्कार, मी राहुल रणदिवे, दैनिक जनमत सोलापूरसाठी आपण घेत आहोत नटरंग राजकारणाचा हा कार्यक्रम. या कार्यक्रमामध्ये भाजप 3ला 2 कमी असताना म्हणजे 3 वाजायला 2 मिनिटं कमी असताना आरो क्रमांक आपल्याला दिसतंय कोण या चंदनीकडे आरो क्रमांक 2 आणि इकडे काय या इकडं हे आत आलेले आहेत आणि आपण बघताय गर्दी किती आहे. आता आरो क्रमांक 2 झालेला आहे. आरो क्रमांक 4 प्रभाग कुठले आहेत मी सांगतो. या इकडं चंदन या. प्रभाग क्रमांक इथं जे आहेत आपले जिल्हा अध्यक्ष होते पूर्वी भाजपाचे, आता ते आमदार आहेत अक्कलकोटचे सचिन कल्याण शेट्टी आणि शहर अध्यक्ष रोहिणी तडवळकर आणि नरेंद्र काळे हे एबी फॉर्म भाजपाचा घेऊन आलेले आहेत. प्रभाग क्रमांक 10, 11, 12, 13 असा असणार आहे. मला सांगा पोलीस प्रशासन सगळ्याला बाहेर काढता येतं. 1 मिनिट या इकडे या चंदन इकडे या चंदन या आरो क्रमांक 2 इथं प्रभाग आहे 5, 6, 7 आणि 15. यामध्ये त्यांना यायला उशीर लागला पण 2 मिनिटं बाकी होते. ते दरवाज्यात पोहोचलेले आहेत. बघूया आता गोंधळ तर चालू आहे. नेमकं काय भानगड आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये भाजपाची रणनीती कशी असणार आहे ते आता आपल्याला कळालं की एबी फॉर्म अवघे 2 मिनिटं असताना ते आरो 4 आणि 2 मध्ये आलेले आहेत. येणाऱ्या निवडणुकीमध्ये बघूया त्यांची रणनीती कशी असणार आहे. मी राहुल रणदिवे, चंदन बोलू, सोलापूर न्यूज.